शहरातील श्री मंगळग्रह मंदिरात मकर संक्रांतीच्या मंगल पर्वावर 15 जानेवारी रोजी श्री मंगळग्रह देवतेचे बोरन्हाण घालण्यात आले। येथील आर्मी स्कूलचे उपशिक्षक उमेश काटे या बोरन्हाण पूजा अभिषेकाचे विशेष यजमान होते। यासाठी मंदिर विविध आकर्षक फुले व पतंगांच्या आरासने सजविण्यात आले होते। मंदिरातील श्री मंगळग्रह देवता बाल रूपात प्रतिष्ठापित असल्याने मकर संक्रांती निमित्ताने हा पूजा अभिषेक करण्यात आला। पुरोहित सौरभ वैष्णव यांनी पौरोहित्य केले। मकर संक्रांतीला अर्थात करी दिन लहान मुलांना बोरन्हाण घालतात। काही जण रथसप्तमीपर्यंतही हा पूजाविधी करतात। हा लहान मुलांचा एक प्रकारे कौतुक सोहळा मानला जातो। बोरन्हाण करताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवतात। त्यानंतर पाटावर बसून त्यांचे औक्षण करतात। बोरं, ऊस, हरभरे, मुरमुरे, बत्तासे, हलवा, तिळाच्या रेवड्या, बिस्किट, गोळ्या आदी पदार्थ एकत्रित करून संबंधित मुलांच्या डोक्यावरून ते टाकले जाते, म्हणजेच बोरन्हाण घातले जाते। यावेळी घरातील व जवळपासची लहान मुलेही उपस्थित असतात व हे पदार्थ गोळा करून खातात। भाजपच्या अमळनेर विधानसभा क्षेत्र महिला आघाडीच्या अध्यक्षपदी कल्याणी दिनेश साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे। माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर, तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य मीनाताई पाटील, भिकेश पाटील, शीतल देशमुख, विजय राजपूत यांनी कल्याणी साळुंखे यांचा सत्कार केला। मराठा समाज व जिजाऊ जन्मोत्सव महिला समितीच्या वतीने 12 जानेवारी रोजी कर्तृत्ववान महिलांचा सत्कार आणि जिजाऊ आणि आजची तरुणी या विषयावर उच्च न्यायालयाच्या विधितज्ञ ॲडव्होकेट वैशाली डोळस यांचे व्याख्यान आयोजित केले होते। त्यावेळी त्यांनी जिजाऊ जगातली आदर्श आई झाली, आपण घरातली आदर्श आई झालो तरी मुलींवर संस्कार चांगले होतील असे प्रतिपादन केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील हे होते। अमळनेर आगाराने तालुक्यातील खडके बस अचानक बंद केल्याने खडकेसह निसर्डी, वाघोदा येथील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना नदी, नाले, शेतातून पायवाट तुडवत जावे लागत आहे। सायंकाळी घरी जाण्यासाठी अंधार पडत असल्याने या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। अमळनेर तालुक्यातील शिरसाळे माध्यमिक विद्यालयात भूगोल दिन साजरा करण्यात आला। भूगोल शिक्षक PR पवार यांच्या संकल्पनेतून 14 जानेवारी भूगोल दिनानिमित्त शाळेत विद्यार्थ्यांची एक साखळी तयार करून भारताचा हुबेहूब नकाशा शाळेच्या मैदानावर साकारण्यात आला। तालुक्यातील कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 10वीच्या सन 1991 बॅचचे विद्यार्थी गेट टुगेदर निमित्त 33 वर्षांनंतर एकत्र आले। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक GR चौधरी हे होते। सर्व मित्रांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला। यावेळी माजी विद्यार्थी व सुरत महानगरपालिकेचे नगरसेवक सुधाकर चौधरी यांनी सर्व शिक्षक व मित्रांना अयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्रतिकृती भेट म्हणून दिली। शहरातील श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थांतर्फे परिसरात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। माध्यमिक आणि महाविद्यालयात 90% वर गुण असलेले विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी DYSP सुनील नंदवाळकर, PI वासुदेव देसले, सुषमा देसले, विजयसिंग पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। प्रास्ताविक प्रकाश चौधरी यांनी केले। राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली। स्पर्धेचे उद्घाटन खाशी मंडळाचे कार्याध्यक्ष डॉक्टर अनिल शिंदे यांनी केले। प्रोफेसर डॉक्टर अतुल सूर्यवंशी, प्रोफेसर डॉक्टर विजय शिरसाठ यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले। यावेळी चेतन राजपूत यांची सलग अमळनेर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तर पॅरा ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दिनेश बागडे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला। यावेळी विद्यालयाचे अध्यक्ष शीतल देशमुख, चेअरमन निलेश लांडगे, मोनिका महाजन, राहुल ब्रह्मे व प्राचार्य प्रेरणा पाटील उपस्थित होते। अमळनेर बस आगाराने अमळनेर ते खौशी बस बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे। अमळनेरहून खौशी येथे जाण्यासाठी संध्याकाळची बस सुरू करण्याची मागणी खौशीसह खेडी, गांधली, अमळगाव, नांद्री, पातोंडा परिसरातील प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे।